ओके, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते ना? हॅलो. यस. तर सेटअपसाठी आपल्याला आपल्या पी सीमध्ये नोड.जेएसचं इन्स्टॉलेशन करायला लागेल. नोड.जेएस सगळ्यांना माहिती जातं, सगळेचं स्टॅक मी पाहिलं तर इंजिनिअरिंग कुणी हे केले कुणी ते केले, पण हे नॉर्मल आहे, कुणी पण कोणाला पण समजेल नोड.जेएस वगैरे. तर ही एक लायब्ररी आपल्याला नोड.जेएसचा सेटअप विंडोजवर करायचं आहे. त्यावर ह्या लिंकवर जाऊन तुम्ही, जसं की इथं ही लिंक आहे, याच्यावर कॉपी पेस्ट केलं, हे दिसतंय ना, यातलं डाउनलोड विंडोजसाठी करायचं. त्यावर लेटेस्ट व्हर्जन नोट्सचं डाउनलोड केल्यानंतर नोड.जेएसचं पॅरलली तुम्ही पण डाउनलोड केलं तर चालेल. मी चॅटमध्ये हे तुम्हाला पाठवतो. हॅलो. येस सर. तर काय करा, सगळ्यांनी याच्यावर क्लिक करा, नोड.जेएस 4. त्या लिंकमध्ये गेल्यावर तुम्हाला तो डाउनलोडचे नोड.जेएसचे व्हर्जन दाखवेल स्टेबल. त्यावर डाउनलोड केल्यावर त्याला इन्स्टॉल करा. ठीक आहे. त्यानंतर नोड.जेएस हे इन्स्टॉल झालेलं आपल्याला कसे कळेल आपल्या, तर काय करायचं, आपल्या सर्च CMD ओपन करता येईल ना सगळ्यांना. CMD केल्यानंतर नोड व्हर्जन अशी कमांड एंटर केल्यावर आपल्याला कळतं की इथं नोड.जेएसचं व्हर्जन दाखवलं जातं इथं. तर याने आपल्याला कळतं की आपल्या पी सीवर, आपल्या पी सिस्टममध्ये नोड.जेएसचं इन्स्टॉलेशन झाले सक्सेसफुली. सगळे करतात आहे ना पॅरलली? येस सर. येस सर. हां, काही प्रॉब्लेम आला तर सांगा, कारण विंडोजवर एकदम 2 मिनटातच डाउनलोड होऊन ते त्यावर क्लिक केलं तुम्ही, नेक्स्ट ॲग्री करायचं आणि तो सेटअप पूर्ण करायचा पूर्ण. ठीक आहे. त्यानंतर मग जेव्हा तुमचं इन्स्टॉलेशन होईल त्यानंतर तुम्ही नोड-V केल्यावर तुम्हाला नोड.जेएसचं व्हर्जन समजेल. ओके. त्यानंतर CMD ओपन करून कमांड प्रॉम्प्टवर एक कमांड एंटर करायची, npm install -g सर. यस यस सर हिंदी में बोलिए सर, मराठी समझ में नहीं आई था. यस यस या आपको एंगुलर इंस्टॉल करने के लिए 2 बेसिक नीड की ज़रूरत होती है. तो आपको पहले इंस्टॉल करना पड़ता है नोड.जेएस आपके सिस्टम में. तो मैंने एक URL दी है, उस पर चैट में जाके क्लिक करने पे आपको ये दिखेगा वो, और आप यहाँ से डाउनलोड कर सकते हो नोड.जेएस का वर्जन, नोड.जेएस का ये. और डाउनलोड होने के बाद आपको मैनुअल सेटअप पे क्लिक कर पे एक्सेप्ट एंड एग्री करके उसको सेटअप को फिनिश करना है. ठीक है. जैसे ही फिनिश होता है तब आपको CMD ओपन करके आपको चेक करना है कि नोड-V कि वो आपने जो अभी प्रोसेस की है वो सक्सेसफुली आपके सिस्टम में इंस्टॉल हुई या नहीं. वो चेक करने के लिए नोड-V करके आपको पता चलेगा कि नोड.जेएस इंस्टॉल हुआ है आपके सिस्टम में. सर वर्जन कोणता करना है? करंट. हां, करंट व्हर्जन केल्यानंतर त्यानंतर मग तुम्ही NG व्हर्जनची कमांड केल्यानंतर तुम्हाला व्हर्जन समजून जाईल की काय आहे त्याचं नोड.जेएसचं. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला इस नोड.जेएस इंस्टॉलेशन के बाद आपको एक कमांड एंटर करनी है, npm install -g @angular/CLI.
इस कमांड से आपके सिस्टम में एंगुलर का आई हैव एंटर कमांड इन चैट। इस इंस्टॉलेशन के बाद आपके सिस्टम में एंगुलर का सेटअप हो जाता है। npm node package module, the long form of the npm node package module, install and -g मतलब global, it take the global version of that particular angular, therefore we write there -g @angular and /cli. This is the standard syntax for the installing the latest version of the Angular. Node package module install -g -g, you can say anything, and g का मतलब होता है global, like a global version it will install in your system. Okay, after this command you have to check the ng version. Like I have go to my terminal and I have enter ng-v version, sorry. Ng version you have to type in your cmd and it will show the Angular version, like that install in your system, like the Angular CLI. After that the Angular CLI, like in my current system 16.1.8 and node 18.16.0, the package manager, everything they have given the information there when you write ng version. Okay, everyone do same ना? हेलो, कोई परेशानी हो रही क्या आपको? आप कर पा रहे हैं ना सेटअप? यस सर। तो पैरेलली सेटअप करो और वो ये दोनों वर्जन चेक करो, नोड वर्जन एंड npm वर्जन, सॉरी ng वर्जन। ये होने के बाद हम आगे बढ़ते कि कैसे एंगुलर प्रोजेक्ट की क्रिएट किया जाता है। एंड I have also another link for the open the Angular project in Visual Studio Code. है ये विजुअल स्टूडियो कोड, ये भी आपको डाउनलोड करना है। ये इसलिए यूज़ करते हैं कि जो हमारा प्रोजेक्ट है वो एडिटर है, एक विजुअल स्टूडियो कोड को हम एडिटर बोलते हैं। तो इसमें हम हमारा जो प्रोजेक्ट क्रिएट करेंगे इस एडिटर के थ्रू हम सब परफॉर्म करेंगे। जो चेंजेस करने हैं, कुछ करना है, हमें कुछ एक्शन करना है, तो वो एडिटर के थ्रू हम कर देंगे। तो आपको ये भी डाउनलोड करना है विजुअल स्टूडियो कोड। हेलो सर, मुझे वार्निंग आ रहा है, द करंट वर्जन ऑफ द नोड इज नॉट सपोर्टेड बाय एंगुलर। विच वर्जन यू हैव डाउनलोड नाउ? 20.5.0. नो, यू कैन डाउनलोड V81 या तू काय आत्ता डाउनलोड कर वर्जन 18.17.0. तिथं लिस्टमध्ये आला असेल ना तुला 18.17.0. ओके. हां, ते करंटवालं रिकमेंडेडवालं करा, सॉरी करंट नका करू, रिकमेंडेड फॉर मोस्ट युजर त्यावर दिलं आहे ना त्या. आणि ऑलरेडी डाउनलोड केलंय ते मग डिलीट करू का? हो. ओके. हॅलो सर. हां हां, येस मोनिका.
हेलो हॅलो यस मोनिका. परत सेंड करा ना सर. चॅटमध्ये आहे मोनिका, तू चॅटमध्ये स्क्रोल कर, तुला नोडजेस लिंक भेटेल तुला. त्यानंतर एन पी एमची पण इन्स्टॉलची लिंक भेटेल. व्हिज्युअल स्टुडिओ पण डाउनलोड कसं करायचं त्याची लिंक भेटेल. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट स्टेप करू आता, की सगळ्यांचं आय थिंक झालं असेल सेटअप वगैरे. त्यांनी चेक केलं असतील वर्जन दोघांचे. नोड चेक किया होगा वर्जन नोड एंड ऑल्सो द एंगुलर प्रोजेक्ट. तो इसके बाद हम एक फ्रेश प्रोजेक्ट क्रिएट करते हैं एंगुलर का. तो वो कैसे करते हैं, तो उसका एक कमांड आती है. तो उस कमांड का नाम है ng-new. This is the standard syntax, ng-new. After that you can enter your name also, no problem. ng-new my angular app. I have given here the demo application name, like my angular app. You can enter anything here, but the syntax after the new keyword you can enter your project name. For example, I have ng-new employee demo. I have created like this. After that, ng-new testing, like this we can create. But the main thing is you can don't change the ng-new, because this is the syntax and we can't change this. Okay, everyone understand? Hello. Okay, like when I go to the CMD and I have write here ng-new angular 60 demo and enter the button. After that, the terminal suggest, like would you write to Angular routing. This is the feature of one of the feature in Angular, routing. I will explain after the setup and everything in next lecture what is routing and why use routing in Angular. Now we have to click on yes and enter the button. Okay, after that the terminal suggests we have 4 CSS part, like CSS, SCSS, SAS, LESS. This is the type of the CSS, and the terminal recommended, like the terminal आपको पूछता है कि आप किसके साथ जाना चाहते हो आगे जब आपका प्रोजेक्ट क्रिएट होता है. तो आपको इसमें से एक वन ऑफ द ऑप्शन आपको सिलेक्ट करके आगे बढ़ना है. तो मैंने SCSS सिलेक्ट करके एंटर किया. तब आप ये अभी पैकेज को 1 बाय 1 गैदर कर रहा है, जैसे कि जो डिपेंडेंसी लगती है एंगुलर प्रोजेक्ट को जनरेट करने के लिए, वो सब इस प्रोसेस में वो सब वन टाइम में डाउनलोड कर लेता है. सर टेक्स्ट साइज थोडी मोठी करा ना जरा CMD मध्ये. काय झालं? टेक्स्ट जरा लहान आहे, थोडीशी मोठी करा ना. टर्मिनलचा का CMD मध्ये? कशात? CMD मध्ये. हां, आता दिसतोय सगळ्यांना? इट्स विजिबल नाव? हॅलो. यस सर. यस हाँ सर. हाँ, बोला. सर मेरे में एंगुलर 18.15.0 इंस्टॉल्ड है, तो उसको हटा के एंगुलर 16.0.
एंगुलर 18 पॉइंट हाँ एंगुलर CLI सॉरी 15.2.4 है, नोड है 18.15.0. हां, तर आता एक प्रॉब्लेम होतात. काय होतं की आपका नोड जेएस वर्जन पुराना होगा और एंगुलर आपका थोड़ा लेटेस्ट होगा, तो वो कंपाइल में इशू देता है. जब आप एंगुलर इंस्टॉल करते हो ना, तो आपको बता देगा कि इस वजह से कि आपका नोड जेएस का वर्जन मिसमैच हो रहा है एंगुलर के साथ. तो क्या करना है आपको, जो लेटेस्ट वर्जन है ना नोड जेएस का V18, तो सॉरी करंट वर्जन, तो उसका वर्जन नोड जेएस का वर्जन आपको V18 16.0 रखना है. और एंगुलर का जो लेटेस्ट है, जैसे कि अभी ये स्टेबल है 16.0 1.8, तो ये आपको अनइंस्टॉल करना है. तो आप ऐसा लिखो कि अभी आपके लिए मैं कमांड चैट में देता हूँ कि एग्जिस्टिंग एंगुलर को कैसे अनइंस्टॉल करते. ओके. नोड भी अनइंस्टॉल करना पड़ेगा ना. हाँ, येस येस. तुझं करंट वर्जन या CLI नंतर टाकून दे, जसं की तुझं आता 14 आहे. हे टाकल्यानंतर तुला ते अनइन्स्टॉल करून देईन. तर माझा प्रोजेक्ट सक्सेसफुली आय हॅव क्रिएट द Angular 16 demo project. Inside that, when I enter after selecting the SCSS command, it will download all the node module that required to run the Angular application. Like the main structure you have see here, like Angular demo /src /main.ts, favicon.io, index.html. These are the main file. When Angular application run, it will create via the CLI or terminal. This is the main file, like index.html, style.css, and the 4 basic component like app component.ts, spec.ts, app component.html, css module, app routing module.ts, style.cs. It will create every time when we enter ngnew and your project name. By default, Angular give all the file when you create a Angular project, like ngnew and after the project name. Okay. तो सबका प्रोजेक्ट क्रिएट हुआ या नहीं, मतलब 4-5 लोगों का तो क्रिएट हुआ होगा ना. हेलो. हॅलो. हां सर पॅकेज इन्स्टॉल झालंय सक्सेसफुली, पण वॉर्निंग आलंय खाली. हां वॉर्निंगचा काही इश्यू नाही. त्या वॉर्निंगमुळे आपल्या प्रोजेक्टला काही प्रॉब्लेम येत नाहीत. जसं की काही वर्जनचे इश्यू असतात. आता मला पण एक आलं आहे गिट कॉन्फिग ग्लोबल इनिट डिफॉल्ट ब्रांच नेम. तो अभी इसका मतलब क्या बोलता है कि वो जब हम गिट इंस्टॉल करते हैं ना, तो गिट में हम ये गिट क्यों यूज़ करते हैं, गिट का पर्पज़ क्या है. तो गिट हम कोल्ड स्टोरेज, मतलब जो हमारा रहता है वो स्टोरेज के लिए यूज़ करते हैं. गिट के लिए हम जैसे कि बिट बकेट है, गिट है, तो उसमें हम हमारे रेपोजिटरी बनाते हैं. जैसे कि मेन ब्रांच बनाते हैं, उसके बाद मास्टर ब्रांच बनाते हैं, उसके बाद डेवलप ब्रांच बनाते हैं. तो वो ऐसे वार्निंग देता है. वो वार्निंग से आपके प्रोजेक्ट में कोई दिक्कत नहीं होती. एरर आता है तो दिक्कत हो जाती है, तो वार्निंग हम बाद में क्लियर कर देंगे. ओके. तो हम आगे बढ़ते हैं अभी. आई थिंक एवरीवन हैव क्रिएट द फर्स्ट एंगुलर प्रोजेक्ट. If you face any issue, talk me, like a mismatch version. Yes, Sania. सर वर्जन कौन सा इंस्टॉल करना है? वर्जन नोड का वर्जन
V.18 18वाला कर आणि त्यानंतर अँग्युलरचा 16वाला कर लेटेस्ट. अँग्युलरला आपल्याला टाकायची गरज नाही. जेव्हा तुम्ही NPM ही कमांड एंटर करता ना, इथं प्रॉब्लेम फक्त Node.jsच करतो कम्पॅबिलिटीला. जेव्हा तुम्ही ही कमांड एंटर करता ना, npm-g@angularcli, तर -g मीनिंग का मीनिंग ऐसा होता है कि ये ग्लोबल, अभी इसमें से वो लेटेस्ट एंड हम आगे लेटेस्ट भी लिख सकते हैं, लेकिन ये ग्लोबली लेटेस्ट जो है मार्केट में उसको इंस्टॉल कर लेता है. तो आपके अभी सिस्टम में कोई पुराना होगा तो उसका कंपेबिलिटी का इशू होता है. तो Node.js लेटेस्ट रखो और ये ऑटोमेटिकली आपको अपग्रेड कर देगा नए वर्जन पे एंगुलर. ठीक है, मैं अभी क्रिएट होने के बाद प्रोजेक्ट में ओपन करता हूँ विजुअल स्टूडियो कोड में. जैसे कि आपका प्रोजेक्ट सक्सेसफुली क्रिएट होता है तो आपको खाली लिखना है उधर. जैसे कि एक CMD पे आपका प्रोजेक्ट हुआ है तो आपको यहाँ लिखना है कोड डॉट. जिसने विजुअल स्टूडियो कोड इंस्टॉल किया होगा तो इस कमांड से क्या होता है, आप कोड डॉट किया ना तो आपका वो एडिटर में खुल जाता है एप्लीकेशन आपका. जैसे कि सब लाइन भी एक एडिटर बोल सकते हैं. जैसे कि कुछ लोगों ने STS यूज़ किया है, इंटेजिलिया यूज़ किया है, तो ये एडिटर है टेक्नोलॉजी के. तो एंगुलर फ्रंट एंड फ्रेमवर्क भी ओपन इन मोस्टली इन विजुअल स्टूडियो कोड. दिस इज द शॉर्टकट कमांड to open your current project in your Visual Studio Code. Like in your directory of the project, go to the CMD, like click there and enter the like a CMD, or go to the CD like path and particular project and enter the code dot. It will open your project in your Visual Studio Code. Hello, गॉट इट. कोणी ट्राय करून पहा की जेव्हा अँग्युलर इन्स्टॉल होतं आहे प्रोजेक्ट, त्यानंतर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये गेला, त्यावर क्लिक केलं आणि त्यावर राईट क्लिक करून CMD ओपन केलं तर तुम्हाला त्या टर्मिनलवर जे ब्लॅक टर्मिनल ओपन होतं तिथं कोड डॉट लिहायचं, कोड डॉट. तर त्याने काय होईल, तुम्हाला तो करंट प्रोजेक्ट व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ओपन करेल. तो एडिटर आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तुम्ही सगळेजण त्या एडिटरला डाउनलोड करा व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ठीक आहे, तर मी आता माझा व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन करतो. ठीक आहे, माझी स्क्रीन शेअरिंग सगळं दिसतंय ना. हॅव शेअर द स्क्रीन. ओके. Yes, sir. हां, तर तुम्ही जे when you click on the project and open the right click and open the terminal CMD and enter the command code dot, it will automatically open the Visual Studio Code and your project. Okay, after that you have to open the terminal. In Visual Studio Code we have option in top terminal. Have you seen like a new terminal? Click on the new terminal आणि जब आप इस टर्मिनल पे क्लिक करते हो तो वो आपका प्रोजेक्ट पाथ बता देती है. जैसे कि मेरा प्रोजेक्ट पाथ है अभी तुषार फलके, लाइक मैकबुक एयर एंगुलर मेरा प्रोजेक्ट का नाम, और उसके बाद वो कर्सर है. तो अभी एंगुलर रन करने के लिए एक कमांड है, सिंटैक्स लाइक ng serve. जैसे आप इस कमांड को रन करते हो, एंटर करते हो, तो आपका प्रोजेक्ट रन हो जाता है. जैसे कि अभी मेरा एक चालू है, मैं इसको
NG सर्व। मैंने ऐसे करने के बाद वो आपका प्रोजेक्ट को कंपाइल करके ब्राउज़र पे रन करता है, जैसे कि अभी देख सकते हैं। अभी जैसे कि मैंने अभी यहाँ डाला NG सर्व, तो मेरा प्रोजेक्ट रन हो गया। बाय डिफ़ॉल्ट पोर्ट है एंगुलर का 4200, और ये आपको सब इनिशियली इन्फॉर्मेशन देता है कि आपकी polyfile.js है, main.js है, ये सब। और उसके बाद वो यहाँ एक मैसेज लिख के आएगी, जैसे कि एंगुलर लाइव डेवलपमेंट सर्वर इज़ लिसनिंग टू पोर्ट 4200। तो एंगुलर का बाय डिफ़ॉल्ट पोर्ट है, तो वो 4200 है। तर सगळ्यांना रन करता आला का प्रोजेक्ट? इन्स्टॉलेशन, त्यानंतर व्हर्जन चेक करून प्रोजेक्ट रन झाला आहे का सगळ्यांचा? काही कोणी इश्यू फेस करते आहे का अजून पण? सर फाईल ओपन झाली, पण त्याच्यामध्ये कोणतं ओपन करायची त्याच्यामध्ये टाईप? तू आता म्हणजे तुझा प्रोजेक्ट जनरेट क्रिएट केला ना तू प्रोजेक्ट? हो, प्रोजेक्ट क्रिएट केलाय, कोड डॉट वापरलाय, VS कोड मध्ये ओपन झालाय. हां मग तेच ऐक VS कोडमध्ये ओपन केलं ना तू, टॉपला जा, तिथं टर्मिनलचं ऑप्शन येईल. टर्मिनल, फाईल, एडिट, सिलेक्शन, व्ह्यू, टर्मिनल. डायरेक्ट ओपन नाही झालं सर, फक्त ते अलीकडलं सगळं डिरेक्टरी दाखवू राहिले फक्त. तू शेअर कर स्क्रीन, एक मिनिट मी तुला सांगतो पटकन. मी हे करतो. नाही तू प्रोजेक्ट नाही, तू एक मिनटं बंद कर, या CMDला बंद कर, क्लोज द CMD. ये पूर्ण व्हिज्युअल स्टुडिओ बंद कर, व्हिज्युअल स्टुडिओ बंद कर. आता तुझ्या फाईल एक्सप्लोररमध्ये जा, म्हणजे फाईल फोल्डर, तिथं तू प्रोजेक्ट डाउनलोड केला होता. तर एक मला दाखवते कुठे. जसं की बाय डिफॉल्ट तू आता डीमध्ये तुझ्या एक मी डायरेक्ट CMD ओपन केलं सर. मध्ये जा, मध्ये युजर्समध्ये जा, पब्लिकमध्ये जा, कुमारमध्ये जा. हां, इथं असेल बघ तुझा प्रोजेक्ट. तर जेव्हा पण आपण वेन यू क्रिएट अ प्रोजेक्ट, like open the terminal and write the command there, ng-new employee demo or ng-new angular. आफ्टर दॅट त्यानंतर काय होतं, तो प्रोजेक्ट आपल्या लोकल सीमध्ये युजर्समध्ये जे आपलं अकाउंट आहे, आता याचं जसं की कुमारचं एक त्याचं स्वतःचं ते सीमध्ये त्याने वर्कस्पेस बनला आहे, तर या वर्कस्पेसमध्ये अँग्युलरचा प्रोजेक्ट सगळ्यांचा गेला असेल. तर सगळ्यांनी हा पाथ फॉलो करा. हा बाय डिफॉल्ट, कारण कुमारनी काही लोकेशन सेट नव्हतं केलं, डायरेक्ट त्यांनी टर्मिनल ओपन केलं आणि ng-new प्रोजेक्ट केलं, अँग्युलर डेमो असं प्रोजेक्टचं नाव दिलं. तर जनरली जेव्हा तुम्ही डायरेक्ट टर्मिनल CMD ओपन करून अशी कमांड करता ng-new अँग्युलर डेमो, तर बाय डिफॉल्ट आपल्या सी वर्कस्पेसमध्ये त्या युजर्समध्ये जसं की कुमारचं नाव आहे, तर त्या कुमारच्या नावाच्या फोल्डरमध्ये आपल्या अँग्युलरचे प्रोजेक्ट जेवढे तुम्ही क्रिएट कराल तेवढे जाशाल, असं स्पेसिफिक. आणि तुम्ही एक्झाम्पल आता कुमार डीमध्ये जा, डीमध्ये हां, इथं कुमारनी आज राईट क्लिक करून एक न्यू फोल्डर बनव. आजची तारीख दे, 7 ऑगस्ट अँग्युलर, 6 ऑगस्ट अँग्युलर. त्या हां ठीक आहे, बस हां अँग्युलर, हां त्यावर क्लिक कर. आतमध्ये जा, राईट क्लिक कर, टर्मिनल वरती इथे एक ऑप्शन आहे, वरती तू CMD करू शकतो डायरेक्ट, ठीक आहे. आणि तू इथं जर ती कमांड केली ना ng-new अँग्युलर, तू दुसरं कर ng-new अँग्युलर 16. तर आता काय होईल, ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये तुझा प्रोजेक्ट इन्स्टॉल होईल. आणि जेव्हा तुम्ही डायरेक्ट CMD ओपन करता तो तुम्हाला तुमच्या सीमध्येच भेटेल. तर सगळ्यांना हा बऱ्यापैकी हा इश्यू आला असेल की क्रिएट केला आहे पण माझा प्रोजेक्ट गेला कुठं, मी शोधू कुठे. तर प्रत्येकाने त्याच्या लोकल सीमध्ये जाऊन चेक करा, तिथं सगळ्यांचा प्रोजेक्ट बनला असेल.
आणि बेस्ट प्रॅक्टिस एक न्यू फोल्डर बनवून प्रोजेक्टचं वर्क स्पेसचं नाव डिसाईड करायचं की आजची तारीख टाकून डेट वाईज. त्यानंतर तुम्ही म्हणजे काय कशा रिलेटेड अँग्युलर इन्स्टॉल करताय, प्रोजेक्ट क्रिएट करताय, त्याचं नाव, प्रोजेक्टचं नाव. आणि मग CMD ओपन करून मग तिथं NGNU जे प्रोजेक्टचं नाव असेल ते केल्यावर तुम्हाला म्हणजे प्रोजेक्ट शोधायला इझी पडेल, सगळ्या गोष्टी इझी होतील. ठीक आहे. आता याला मिनिमाइज कर कुमार आणि सीमध्ये जा, सीमध्ये. आता इथं गेल्यानंतर वरती CMD कर आणि इथं कोड टाक, कोड डॉट. ठीक आहे. आता तुला वरती टर्मिनलचा ऑप्शन इथं खाली व्ह्यूमध्ये टर्मिनल ऑप्शन भेटेल. ठीक आहे. तर आता तुझा प्रोजेक्टचा पाथ दिसेल की सीमध्ये कुमार आणि तुझं प्रोजेक्टचं नाव येईल. थांब 1 मिनिट, येईल. नाहीतर तू CMDवर जा. मी अजून एक सांगतो की तुम्ही टर्मिनल इथं आले, इथं पण करू शकतो. आणि टर्मिनलवर जा, ब्लॅक टर्मिनल जिथं तू कोड केलं. करू नको त्याला. आता CMDवर इथं पण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता NG सर्व. म्हणजे 2 ऑप्शन आहेत. वाया CMD प्रोजेक्ट रन हो सकता है और टर्मिनल के अंदर विजुअल स्टूडियो कोड के अंदर भी आप रन कर सकते हैं. ऐसा नहीं कि आप टर्मिनल के अंदर विजुअल स्टूडियो के अंदर जाके रन करें, आपको CMD से भी एप्लीकेशन रन होता है. यहाँ से एंटर करो. मैंने तो दिखाया था, मैं विजुअल स्टूडियो जाके रन किया था. तो ये अभी टाइम थोड़ा लेगा और ये बाय डिफ़ॉल्ट पोर्ट पे रन हो जाएगा डायरेक्ट 4200. सगळ्यांना जमलंय का हे कुमारनी केलं ते ॲक्टिव्हिटी सगळ्यांची झाली का तिथपर्यंत? कोणी फेस करते का काही इश्यू? कंप्लीट झालं सर. कुमार ब्राउझरवर जा. इथं तू राईट क्लिक केलं तरी तुला ऑप्शन देईल त्या थांब जरा इथेच HTTPवर जा. तर तिथं त्या कर्सर गेला ना तू घेऊन, तर तुला तो फॉलो लिंक म्हणून ऑप्शन येईल. HTTP लोकल होस्टवर जा. इथं ब्राउझर ऑन, ओपन युअर ब्राउझर ऑन. याच्यामध्येच CMD मध्येच जा ना. 1 मिनिट. इथं का? हो, अँग्युलर लाईव्ह डेव्हलपमेंट. इथं पण येतं आणि फॉलो लिंक केलं तर ते डायरेक्ट ओपन पण होतं. आणि अजून एक शॉर्टकट सांगतो मी. 1 मिनिट, टर्मिनलवरच जा. सॉरी, इथंच जा. आता Ctrl+X कर, म्हणजे बंद कर प्रोजेक्ट. Ctrl+X बंद करू घे. नाही, Ctrl+X, Ctrl+C कर. सॉरी, Ctrl+C. तर आता हे बॅक कर सगळं, हे रिमूव्ह कर सगळं. आता तू अप ॲरो कर, NG सर्वचं अप ॲरो. NG सर्व ही कमांड आपण अँग्युलर ॲप्लिकेशन रन करायला करतो आणि त्याचं बाय डिफॉल्ट पोर्ट 4200 आहे. तर आता मला गुगलवर जाऊन लोकल होस्ट 4200 नाही टाकायचं मला. तर मी इथं काय करेन, NG सर्व स्पेस O एंटर कर. हायफन O कर, हायफन O. कर एंटर. केलं सर. अरे यार, ठीक है. आता काय करेल तो, जब ये इसे कमांड मिलती है NG सर्व हाइफन O, इसका मीनिंग ये होता है कि जैसे ये कंपाइल होके 4200 मिल जाता है उसको, तो ऑटोमेटिक वो ब्राउज़र पे ओपन होता है. जैसे तेरा अभी जब तेरा PC पे तूने गूगल क्रोम या कौन से पे ब्राउज़र को बाय डिफ़ॉल्ट रखा होगा, तो उस पे जाके वो ओपन हुआ होगा. आ गए, अब डायरेक्ट ब्राउज़र पे आ गए ना. तो कॉपी पेस्ट करने के लिए मतलब डायरेक्ट हम ओपन भी कर सकते हैं ब्राउज़र को. ठीक है कुमार, स्टॉप कर प्रेजेंटिंग. तर सगळ्यांचे झाले का इन्स्टॉल होऊन रन झालेत का प्रोजेक्ट? हॅलो
कुणी काय फेस करते का इश्यू? हॅलो, चला मी तर पुढचं सांगतो एक आता कन्सेप्ट. एवढं तर कळलं आपल्याला अँग्युलर आपला कसं इन्स्टॉल करायचा, सेटअप काय लागतो, रन कसं करायचं. त्यानंतर जेव्हा आपण एन जी सर्व करतो, एन जी अजून एक शॉर्टकट आहे कि हम लाइक एन जी एस भी लिख सकते हैं. डायरेक्ट एन जी एस -o किया तो डायरेक्ट ब्राउज़र में खुलता है एप्लीकेशन. आपको कॉपी पेस्ट करने की ज़रूरत नहीं है, वो बाय डिफ़ॉल्ट ब्राउज़र पे आपको रिडायरेक्ट करेगा. ठीक है. अभी जैसे कि एंगुलर का बाय डिफ़ॉल्ट पोर्ट 4200 है, लेकिन अभी जैसे कि मैंने आपको एक टास्क दिया है, जैसे कि मैंने एक बोला एक एम्प्लॉय की इन्फॉर्मेशन आपको फॉर्म में भरना है. उसके बाद एक नया प्रोजेक्ट बना के दूसरा प्रोजेक्ट मैंने बनाने को बोला कि एक स्कूल की इन्फॉर्मेशन भरना है. उसके बाद मैंने कॉलेज के लिए एक नया प्रोजेक्ट बनाया. उसके बाद मुझे उसका कॉलेज की लिस्ट की एक एक्सेल शीट बनानी है और वो एंटर करनी है फॉर्म के थ्रू. तो उसके लिए मैंने 3 प्रोजेक्ट रन करना है. तो आपका क्वेश्चन होगा अभी कि 3 प्रोजेक्ट कैसे रन करेंगे हम ना. जैसे कि एंगुलर अभी डायरेक्ट 4200 पे रन होता है, तो 3 डिफरेंट एप्लीकेशन या nth डिफरेंट एप्लीकेशन, nth लेवल मत लाइक इन्फिनाइट, आप कितने भी प्रोजेक्ट ओपन कर सकते हो. तो इसलिए एंगुलर ने हमें एक ऑप्शन दिया है. जैसे कि मेरे पास अभी एक प्रोजेक्ट जनरेट हुआ है ना. जैसे कि ये मेरा चल रहा है, जैसे कि यहाँ मैं आया एंगुलर डेमो करके. अभी मेरे पास एक प्रोजेक्ट है. मैंने न्यू विंडो किया, ओपन किया और एंगुलर 6 डेमो को ओपन किया. ठीक है. अभी मेरे पास 2 प्रोजेक्ट है, एंगुलर डेमो एंड एंगुलर 16 डेमो. तो मैं अभी इस प्रोजेक्ट को रन करना चाहता हूँ. तो पहले क्या होता था कि हमें ब्राउज़र डायरेक्ट कभी कभी ब्राउज़र ही जब हम टर्मिनल पे कमांड डालते हैं ना एन जी सर, तो वो हमें पूछता है कि हमें अभी ये बोलेगा कि आपका पोर्ट ऑलरेडी इन यूज़ है. जैसे कि आप देख रहे हो सब स्क्रीन पे, वो बोल रहा है कि पोर्ट 4200 इज़ ऑलरेडी इन यूज़. तो बाय डिफ़ॉल्ट एंगुलर आपको एक नया पोर्ट दे देगा. आपने यस किया, जैसे कि मैंने यस किया, तो आपको कंपाइल हो गया ऑटोमेटिक एक नया पोर्ट असाइन कर देगा. तो आपको उस पोर्ट को ओपन करना है. जैसे कि उसने मुझे अभी 5912 ओपन कर दिया. या मैंने एंटर किया तो मेरा ये 2 प्रोजेक्ट रन हो गए. तो इस तरह हम मल्टीपल प्रोजेक्ट ओपन कर सकते हैं एंड रन भी कर सकते हैं एट अ टाइम. तो आप चाहते होगे कि अब ये सिस्टम मुझे दे रहा है लाइक लोकल होस्ट 59129, मुझे नहीं चाहिए. मेरा कुछ और नाम डालना चाहता हूँ यहाँ, जैसे कि पोर्ट डालना चाहता हूँ, सॉरी. तब मैं क्या करूँगा, ng सर्व -हाइपन पोर्ट, ng सर्व -हाइपन पोर्ट डालूँगा मैं. तो जैसे मैं एक करूँगा ना, इसको ही बंद करता हूँ मैं. ठीक है. कंट्रोल X किया, अभी मैं इसको पोर्ट में ng सर्व -हाइपन पोर्ट, और मुझे खोलना है इसको 4300 पे. तो हमारे मतलब एंगुलर कभी कभी डायरेक्ट फोर्स करता है कि आप इस टर्मिनल पे ओपन करो. तो मैं नहीं चाहता कि मुझे
याद रखना है और किसी पोर्ट का नाम डालना है, और मैं ऐसे इस तरीके से मैं डाल सकता हूँ। तो मैं ये सब अभी कमांड यहाँ डाल देता हूँ, जैसे कि ng सर्वर ये मेन कमांड है, चैट में डालता हूँ। उसके बाद ng serve, this is short form. After that you have to enter open, it will open the direct browser. आफ्टर दैट आपको अलग बाय डिफ़ॉल्ट पोर्ट तो 4200 है, तो आपको अलग पोर्ट से करना है। तो ng serve -, पोर्ट यू कैन एंटर योर ओन पोर्ट, आइदर एंगुलर गिव द सजेशन ऑफ द पोर्ट। दिस इज द कमांड फॉर द run the application. हेलो, किसी को डाउट है क्या? कुछ समझ में नहीं आ रहा है, फास्ट हो रहा है? सर ये 2 पोर्ट को एक साथ सर्व करेगा क्या? 2 पोर्ट पे एक साथ नहीं होगा ना, जैसे एक पोर्ट को ही सर्व करेगा ना? हाँ, एक पोर्ट वही सर्व करता है। वो क्या करता है, रन टाइम पे चेक करता है कि कौन सा पोर्ट ओपन है क्या। तो वो एंगुलर हमें टर्मिनल रीड करता है, और टर्मिनल हमें सजेस्ट करता है कि इसको आप ओपन करो, ये खाली है। तो जो पोर्ट बिजी है, जिस पे रन है एप्लीकेशन और कोई यूज चीज़ हो रही है, तो उस पोर्ट को यूज़ नहीं होता फिर से एक बार, इसीलिए वो एंगुलर सजेस्ट करता है और आपको नया पोर्ट देता है। आइदर यू हैव टू एंटर ng serve योर पोर्ट लाइक। सर ये ngs-o जो लिखा उससे क्या होता है? इससे क्या होता है, डायरेक्ट ब्राउज़र में खुलता है एप्लीकेशन। जैसे कि मुझे अभी क्या करना पड़ा ना, मैंने अभी रन किया और मुझे ये कॉपी पेस्ट करना पड़ा। जैसे कि तू अभी यहाँ लिखेगा ng serve पोर्ट -, वो लिंक को क्लिक करना पड़ा, वो डायरेक्ट खुल जाएगा मतलब? हाँ, ये डायरेक्ट -o से एप्लीकेशन आपका ब्राउज़र बाय डिफ़ॉल्ट ब्राउज़र पे खुल जाता है डायरेक्ट। जैसे कि आपने सेटिंग की होगी कि आपका क्रोम है, तो मेरा देखो डायरेक्ट क्रोम पे आ गया है एप्लीकेशन विदाउट एनी कॉपी पेस्ट और एनी लोकल होस्ट एंटर इन गूगल क्रोम। इट विल ओपन योर करंट प्रोजेक्ट इन योर डिफ़ॉल्ट ब्राउज़र। ओके, ठीक आहे। अजून कोणाला काय क्वेश्चन, हॅव एनी डाऊट क्वेश्चन रिगार्डिंग सेटअप रन? कुमार दलवी, ऑथर आयडेंटिटी अननोन, यू हॅव फेस एनी इश्यू? सर मग अशी सांगितलं त्यावेळेस आलेलं आहे तो वॉर्निंग झाल्यानंतर त्याच्यानंतर हां, विंडोज सी मध्ये ना, विंडोज सी मध्ये काय आपण करू शकत नाही ना मॅन्युअली, म्हणजे विंडोज सी मध्ये ते आपल्याला वॉर्निंग देतातच। त्यामुळं एक फोल्डर बनवून आपलं एक द बेस्ट प्रॅक्टिस इज लाईक, केव्हा पण तुम्ही एक प्रोजेक्ट बनवताय किंवा काही पण बनवताय ना, तर एक फोल्डरचं नाव त्याचं कसं दिलं पाहिजे आणि काय, त्यानंतर तुम्ही कशा रिलेटेड करताय, तर एक फोल्डर बनवून त्यात तुमच्या गोष्टी सगळ्या क्रिएट करायच्या। तर डायरेक्ट CMDवर टर्मिनल ओपन केलं का तो बाय डिफॉल्ट सीमध्ये जातो, त्यामुळे ती वॉर्निंग आली असेल। ठीक आहे, आता प्रोजेक्ट तर रन झाला, सगळ्यांनी ब्राउझरला पाहिलं असेल। अँग्युलरचं बाय डिफॉल्ट पेज लँड दिसतंय आणि वरती दिसतंय तुम्हाला लोकल होस्ट 4200 बाय डिफॉल्ट इतने मेरे पोर्ट है। ठीक है, तो अभी मैं आपको थोड़ा और चीज़ें बताता हूँ कि ये कैसे रन हुआ और कैसे ब्राउज़र पे एकदम सब चीज़ें हो गई। आपके माइंड में, सबके दिमाग में यही क्वेश्चन होगा कि कैसे चलता होगा ये एप्लीकेशन, कैसे चीज़ें हुई होगी। जैसे कि आपने अभी प्रोजेक्ट क्रिएट किया, जैसे कि आपने कमांड डाली ng serve, वो कैसे ब्राउज़र पे जाके उसका रिफ्लेक्शन हुआ और वो कंपाइल हो गया तुरंत ब्राउज़र पे कैसे दिख गया। ये सब चीज़ें ॲंग्युलरला, म्हणजे आपण ॲंग्युलरमध्ये कोडिंग करताना यूज करतो टाईपस्क्रिप्ट, पण जेव्हा ब्राउझर ओपन होतं ना, ब्राउझर एकच लँग्वेज समजतं, ते म्हणजे जावास्क्रिप्ट। जेवढे पण तुम्ही वेबसाईट पाहिल्या असतील ते जावास्क्रिप्टवर चालतं। मग काय होतं, जेव्हा ॲप्लिकेशन कंपाईल होतं ना,
आता हे एन जी सर्व केलं म्हणजे कंपाईल बोलतं त्याला. जेव्हा तुम्ही एन जी सर्व कमांड टाकता त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कंपाईल होतं ना, मग ते कंपाईलमध्ये काय होतं, जेवढे पण टाईप स्क्रिप्ट आहेत ना, आता एक्झाम्पल देतो मी, जसं की ॲप कॉम्पोनंट डॉट TSA. आता ही आपली टाईप स्क्रिप्ट फाईल आहे, याला बोलतात टाईप स्क्रिप्ट. तर अँग्युलरमध्ये जावा स्क्रिप्ट नाही लिहिली जात, पण टाईप स्क्रिप्ट इज अ सुपर सेट ऑफ जावा स्क्रिप्ट. तर मग काय होतं, जेव्हा वेन यू एंटर कमांड ऑफ एन जी सर्व, युअर ब्राउझर कंपाईल द ॲप्लिकेशन, दॅट टाईम इट विल internally convert TypeScript to JavaScript and browser known only JavaScript. ब्राउझरला काय माहिती आहे JavaScript, आणि मग कंपाईलच्या वेळेस काय करतं ते टाईपस्क्रिप्टच्या जेवढ्या फाईल आहेत, ज्या मेन फाईल आहेत, त्याला कन्वर्ट करतं जावास्क्रिप्टमध्ये. आणि जेव्हा आपण ब्राउझर ओपन करतो गुगल क्रोमवर, तेव्हा ह्या फाईल सगळ्या रीड होतात जावास्क्रिप्टच्या. इथं टाईपस्क्रिप्टचा काही संबंध नाही आहे. टाईपस्क्रिप्ट इज लाईक बेसिक सुपर सेट ऑफ द जावास्क्रिप्ट. ठीक आहे. तर हे आपल्याला जेव्हा तुम्ही कंपाईल करता तेव्हा तुम्हाला या सगळ्या JS फाईल्स दिसतात, याची साईज किती, काय किती आहे. आता हा प्रोजेक्ट बनला आहे फक्त 2.89 MBचा. म्हणजे अँग्युलर ॲप्लिकेशन हे खूप लाईट, जेव्हा आपण बिल्ड किंवा रन करतो ना ॲप्लिकेशन, तर जसे की एकदम मोठं ॲप्लिकेशन, जसं की मी एक्झाम्पल देतो की जसं की एक हॉस्पिटल आहे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल. तर त्या हॉस्पिटलमध्ये किती स्टाफ असेल, किती डॉक्टर्स, किती त्या कॅटेगरी असतील, ICU वगैरे, तर त्यासाठी मग त्यांनी अँग्युलर यूज केला असेल. किती मोठा प्रोजेक्ट झाला असेल तो, एक 10-15-20 GBचा. किंवा मग त्याला मग जेव्हा तुम्ही कंपाईल करता किंवा जेव्हा त्याला तुम्ही होस्ट करता ब्राउझरवर, तेव्हा तो तुम्हाला रिड्यूस करून देतो बंडल साईज. त्यामुळे काय होतं, त्या टाईपस्क्रिप्ट जावास्क्रिप्टमध्ये करून तो एकदम बंडल साईज कमी करून तुमचा ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स वगैरे सगळं स्मूथली करतं. तर त्याच्यामुळं लोक प्रेफर करतात अँग्युलरला. आणि अँग्युलरला लाँग टर्म सपोर्ट आहे गुगलचा. आणि गुगल तर सगळ्यांचंच मायबाप आहे, कारण गुगललाच सगळ्या गोष्टी माहिती, गुगलच त्यांचं सगळं मेंटेन करते. त्यामुळं ओव्हरकम करणं किंवा ह्या अँग्युलरला ओव्हरकम करणं किंवा दुसरं टेक्नॉलॉजी येऊन अँग्युलरला मागं टाकणं हे थोडं चॅलेंजिंग आहे. कारण ते दर 6 महिन्याला नवीन फीचर देतात अँग्युलरमध्ये. तर ते आपल्याला काय करायला ॲडॉप्ट करायला लागेल. आता जसं की मी शिकलो होतो पहिल्यांदा अँग्युलर 2, त्यानंतर पहिलं एक आलं होतं, सुरुवातीचं बेसिक व्हर्जन होतं. त्यानंतर मग 6-6 महिन्याला अँग्युलरचे व्हर्जन वाढत गेले, मग थोडे फीचर आले. फक्त एवढं, एकदा तुम्हाला बेसिक कळलं ना अँग्युलर काय आहे, त्यानंतर मग तुम्हाला काय फक्त न्यू फीचरमध्ये काय चेंजेस आहे ते कम्पेअर करायचे असतात, असं आहे. ठीक आहे. तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये संदीप, आज मी एकदम सांगितलं तर तुम्हाला एकदम ओव्हर होऊन जाईल. तर मी आजचा ओव्हरव्ह्यू करू, मग मी तुम्हाला उद्या प्रोजेक्टचं स्ट्रक्चर समजवेल की प्रोजेक्टच्या मेन फाईल कोणत्या आहेत. जसे की हे तुम्हाला लेआउट दिसतं आहे, जेव्हा प्रोजेक्ट बनतो ना तेव्हा हे बाय डिफॉल्ट अँग्युलर CLI जनरेट दिस फाईल अँड दिस फाईल रन द प्रोजेक्ट. दिस इज नेसेसरी फाईल फॉर रन द प्रोजेक्ट. And each file have its own purpose, like some missing file, your project is not run. Therefore I have to explain one by one, like why it is used, like the purpose of that particular file. तो मैं अभी आपको ओवरव्यू देता हूँ कि मतलब आज हमने 1 घंटे में अभी क्या क्या देखा है, क्या क्या किया है, आपको कितना, मतलब आई थिंक सबको एंगुलर एप्लीकेशन रन करना तो समझ होगा, मतलब कैसे इंस्टॉल करके रन करना है, इतना तो आ गया होगा. चैट में सब यस लिखो, किसको प्रॉब्लम आ रहा है उसने नो लिखो, तो एक थोड़ा हमें काउंट मिल जाएगा कि इन लोगों ने, जिसका प्रोजेक्ट रन होके ब्राउज़र पे दिखा है उन लोगों को कमेंट में यस लिखना है. और जिनका कोई एरर आ रहा है, कोई ये आ रहा है, तो उसने नो लिखना है. तो मुझे पता चलेगा तो थोड़ा इजी होगा, क्योंकि आगे के लेक्चर में हमें प्रोजेक्ट चाहिए सबके PC पे, तभी हम आगे बढ़ सकते हैं. किसी को डाउट होगा, लाइक म्हणजे
बेसिक काही पण विचारू शकता. म्हणजे तुम्ही HTML शिकलेत, जावास्क्रिप्ट शिकलेत, कुणी स्प्रिंग बूट शिकलेत, तर मग अँग्युलर हे काय आहे, बॅक एंड फ्रंट एंड हे काय आहे, म्हणजे थोडं काही तुम्हाला तुमच्या मनात थोडी शंका असेल ती विचारू शकता. अँग्युलरच का, PHP आहे, बाकीचे फ्रेमवर्क आहे, किंवा मग नॉर्मल क्वेश्चन आहेत. HTML CSS आहे तर मग कशाला अँग्युलर फ्रेमवर्क घ्यायचं, नॉर्मल साईट HTML CSS वर पण चालतात. असे काही क्वेश्चन आहेत का? हॅलो ते सर. फाईलचे सर युजेस नाही कळले सर काही. हां, फाईलची यूज मी उद्या सांगेल. आत्ता काय होईल, तुम्हाला एकदम सांगितलं ना तर ते समजणार नाही. आता तुम्ही काय करा, जेवढं अँग्युलरबद्दल मी सांगितलं किंवा मग अँग्युलर हे तुम्हाला कळलं असेल बाबा, बेसिक हे फ्रेमवर्क आहे, ओपन सोर्स जावास्क्रिप्ट बेस टाईपस्क्रिप्ट बेस फ्रेमवर्क आहे, आणि हे मेंटेन केले गुगलने. आणि मग ते एकदम मी तुम्हाला सगळ्या फाईलचे स्ट्रक्चर सांगेल, म्हणजे की का या फाईल आहेत आणि त्याचं काय हे ते एकदम सांगितलं तर तुम्हाला आज समजणार नाही, सगळं ओव्हरडोस होऊन जाईल. हॅलो सर. हां सायली. हा सर, ते दर 6 महिन्याने नवीन रिलीज येतं, मग ते दरवेळेस आपल्याला म्हणजे अप टू डेट शिकावं लागेल का ते? हो हो, तुम्हाला आता तुम्ही मार्केटमध्ये करताय जॉब, जसं की मी आता करतोय जॉब, तर मग आपल्याला मार्केटमध्ये काय नवीन येते त्याला ॲडप्ट करणं गरजेचं आहे. जसं की आता मी एक अँग्युलरमध्येच माझा एक्सपिरियन्स पूर्ण, तर मग मला जसं रिलीज आलं तर मग त्यात एक नवीन फीचर आले, जसं की RxJS लायब्ररी आली, तर मग त्याचा मी यूज कसा करू शकतो. ते काय करतात, जे तुम्हाला नवीन फीचर देतात ना, आता जसं की माझा 20 लाईनचा कोड असेल तर ते काय करतात आता नवीन व्हर्जनमध्ये, की एक ते अशा प्रकारचं त्यांचं फीचर येतं की तिथं 10-20 लाईनच्या कोडला आपण एकदम 2-3 लाईनमध्येच कसं करू, ओके. असे नवीन नवीन फीचर येतात. जसे की स्ट्रिक्ट एंगुलर स्ट्रिक्ट मोड है, उसका कैसे यूज़ करना है, एंगुलर ये सब तो आपको रीड करके डॉक्यूमेंट रहते हैं उनके, कैसे यूज़ करना है, तो वो डायरेक्टली हो सकता है. मतलब पूरा मेजर चेंज नहीं रहता है एप्लीकेशन में, नॉर्मल चीज़ें आती है, वही डिफरेंस है इनका. इसीलिए वो स्टेबल में मार्केट में स्टेबल है इनका. आणि सर अँग्युलरचा एक्झॅक्टली यूज काय आहे, म्हणजे कशासाठी आपण? कारण फ्रंट एंडला HTML वगैरे आहेच ना, जावास्क्रिप्ट. तर अँग्युलर, हां तेच माझा तर हाच क्वेश्चन, कारण काय काय यूज करायचं ना, तेच क्वेश्चन आहे. तर अँग्युलरमध्ये कसं आहे आपल्याला, तुम्हाला जसं की HTML CSSमध्ये तू पाहिलं असेल, तुला एक डमी प्रोजेक्ट दाखवतो मी. म्हणजे जसं की आता सगळ्यांना माहीत असेल, तिथं सगळ्या index.html फाईल असतात. तुम्हाला त्या म्हणजे त्याचं फॉर्मॅटिंग, त्याचं स्ट्रक्चर एक एक फाईलचं वेगवेगळं असतं. जसं की माझं एक पेज आहे, तर त्याचं एक फाईल बनती लँडिंग पेज .index.html. माझं दुसरं एक पेज आहे, जसं की माय फर्स्ट सर्विस .html. तर HTMLमध्ये काय होतं, या खूप फाईल येतात, तर ते मेंटेन करणं, हे करणं, परत त्याला CSS वगैरे त्या फाईलमध्ये सगळे लिहिता. तू CSSची फाईल सेपरेट लिहिती का? त्यात नाही लिहित ना. तू स्टाईल देती किंवा मग क्लास लिहून असं स्टाईल देते ना HTML CSSमध्ये. येस. इनलाईन CSS करते. तर आता अँग्युलरमध्ये काय आहे, MVC मॉडल व्ह्यू कंट्रोलर, हे मॉडल व्ह्यू कंट्रोलर फॉलो करतं अँग्युलर, आणि त्यात कॉम्पोनंट बेस आहे, स्ट्रक्चर आहे. मग आता समजा की आता छोटं ॲप्लिकेशन, ठीक आहे, तुला एक पेज बनवायला सांगितलं, की एक तुझी शाळा आहे, त्या शाळेचं एक पेज बनव, तर तू काय प्रेफर करशील, एक HTML CSS वापरशील, जावास्क्रिप्ट वापरशील, एकाच फाईलमध्ये तुझं काम झालं. आता मी तुला बोललो, आपला मनसर आंबेगाव तालुका आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये किती जिल्हे असतील, त्याचं मला एक स्ट्रक्चर पाहिजे ना ॲप्लिकेशनचं. तर तिथे HTML CSS तू काय म्हणजे तुलाच कळणार नाही की तू कुठं काय लिहिलं आहे, कसं मी फाईंड करू. तर त्यासाठी लार्ज ॲप्लिकेशन आणि रबस्ट ॲप्लिकेशन, तेव्हा आपण अँग्युलरकडे येतो. ओके. सिंगल पेज किंवा सिंगल नॉर्मल असेल तर तेव्हा नाही यूज करत फ्रेमवर्क कोणी. फ्रेमवर्क इसीलिए यूज करते हैं कि आपका जो स्केलेबिलिटी है, तो आपका रबस्ट मतलब डिफ़िकल्ट एप्लीकेशन होगा कोई, तब आपको ये फ्रेमवर्क आपको सूटेबिलिटी देता है आपके ॲप्लिकेशन को. मतलब एक क्या बोलतं आहे, एक जसं की लहान बाळ आहे, त्याला आपण कसं शेप देतो, मग एक तुझं ॲप्लिकेशन म्हणजे तुझं लार्ज ॲप्लिकेशन असेल तर हे तुला खूप साऱ्या गोष्टी
सजेस्ट करते की तुम्ही असं करा, हे करा, आपल्याकडे हे फीचर आहेत. त्यामुळं आपण फ्रेमवर्ककडे वळतो. असं आहे, मेन डिफरन्स हाच आहे. तुला नॉर्मल करायचं असेल तू HTML CSS PHP आहे, सगळ्या गोष्टी त्या यूज करू शकते. पण तुला रबस्ट ॲप्लिकेशन आहे, लार्ज ॲप्लिकेशन आहे, तुझ्या साईटवर खूप साऱ्या लोकांचा हे येत असेल की आता जसं की ॲमेझॉनवर खूप सारे लोक बंबार्डिंग करतात, जसं की खूप सारे युजर्स असतात वगैरे. तर कधी कधी लार्ज ॲप्लिकेशन सपोर्ट नाही करत, मग ते डाऊन होतात, क्रॅक होतात सगळ्या गोष्टी. म्हणजे त्यासाठी पण मग अँग्युलरनी आपल्याकडे असे वेगवेगळे फीचर दिलेत का ते मेंटेन करतात सगळ्या गोष्टी. ओके. क्लिअर झालं का तुला का मी काय अजून? येस सर. येस सर. अजून कुणाला क्वेश्चन आहे की आजचा ओव्हरव्ह्यू आपण डिस्कस करतोय. काही फास्ट होतंय का माझं सांगण्यात, समजत नाही का कुणाला काही? हॅलो. हेलो. यस. किसी ने नो, किसी का देखा नहीं मैंने शायद चैट में, सब यस यस ही दिख रहे. शायद बहुत सारे लोगों ने इंस्टॉल किया नहीं क्या? देखो आप प्रैक्टिकल करेंगे तभी समझ पाएंगे आगे की चीज़ें. थियोरेटिकली तो आप गूगल से भी पढ़ सकते हैं, लेकिन जो चीज़ें मेन मेन कंसेप्ट है ना, वो जब आप प्रैक्टिकली करेंगे ना तभी समझ में आएगा आपको. मैं आपको इस चैट में एक PDF देता हूँ, उसमें आपको सेटअप एंड प्रोजेक्ट क्रिएशन, उसके बाद ओपन तक का PDF में सब डिटेल रहेगा कि आप भूल गए तो उस PDF में आपको मिल जाएगा डिटेल्स. तो आप everyone like have to install the Angular project. After that like he can understand everything, he and she. ओरली लाइक मीटिंग अटेंड करने से डायरेक्ट आप कुछ नहीं कर पाएंगे. तो प्रैक्टिकली जब कुछ करेंगे तभी समझ में आते हैं सब चीज़ें. किसी को और डाउट है? हॅलो. हॅलो. अरे तुमच्या मित्रासारखा आहे मी, बोला, विचारा. तुम्ही सगळे फ्रेशर आहे, तुम्हाला खूप सारे क्वेश्चन असतील, बेसिक पण विचारू शकता. हॅलो. हा भूषण हा भूषण. हॅलो. हा सर, अँग्युलर फ्रंट एंडचं फ्रेमवर्क आहे ना? हां. हो भूषण. हा, तर मग समजा आपण स्प्रिंग बूटचा जो प्रोजेक्ट बनवतो तो अँग्युलर सोबत कनेक्ट करतो का? हो आता मी सांगतो. बरं, गुड क्वेश्चन. हे अँग्युलर फक्त फ्रंट एंड आहे. आता जसं की सिंगल पेज ॲप्लिकेशन बनवायचं आहे, जसं की मला काही आता स्प्रिंग बूट काय आहे, स्प्रिंग बूट जावा, त्यात आपण काय करतो, ती एक बेसिक लँग्वेज जावा, त्यात आपण बॅकएंड लिहितो, त्यात आपण CRUD ऑपरेशन. एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा, अरे किती वाजेपर्यंत घेऊ? 10-15 मिनिटं घे ना अजून. किती झाले? बाय. हां सॉरी, किती 7ला गेला होता ना? हां हा, मग बस ना आता, एक्झिट मार. हां ठीक. तर सॉरी भूषण. तर काय आहे, स्प्रिंग बूटमध्ये आपण काय करतो की रेस्ट API लिहितो. तर त्यामध्ये जसं की एम्प्लॉई एक्झाम्पल, आता एम्प्लॉईचा तुला डेटा एंटर करायचा आहे, तर तू पोस्टमॅन थ्रू डेटाबेसमध्ये एंट्री करू शकतो. तर विदाऊट पोस्टमॅन आप म्हणजे तुम्ही फ्रंट एंडचा आधार घेऊन तो डेटा तुम्ही फ्रॉम थ्रू जावा स्प्रिंग बूटमध्ये डेटाबेसमध्ये एंटर करू शकता. तर फ्रंट एंड हे खाली लाईक अँग्युलर हे फ्रंट एंड आहे, त्यात आपण डेटा इन्सर्ट वगैरे काही करू शकत नाही, CRUD ऑपरेशन काही होऊ शकत नाही. तर मग तुम्हाला ते
त्या रेस्ट API कन्झ्युम करायला लागतात आणि मग फ्रंट एंड थ्रू तुम्ही डेटा गेट करू शकता आणि डेटा इन्सर्ट करू शकता, लाईक बॅक एंड ॲप्लिकेशन Node.js. तर अँग्युलरसोबत कम्पॅबिलिटी जास्त Node.js आणि स्प्रिंग बूटचीच आहे. त्यानंतर C# वगैरे आहेत, पण जास्त मार्केटमध्ये स्प्रिंग बूट प्लस अँग्युलर खूप जॉब आहेत आणि खूप कन्सिस्टन्सी. मतलब जे फिनटेक आहे, जसे बँकिंग डोमेन आहे ना, त्यात अँग्युलर आणि स्प्रिंग बूटला खूप मार्केट आहे. मतलब ते स्प्रिंग बूटला एवढी सिक्युरिटी आणि अँग्युलर लार्ज ॲप्लिकेशन आहे, म्हणजे सपोर्ट पण आहे त्याला, खूप रबस्ट ॲप्लिकेशन्स. तर ते प्रेफर टेक्नॉलॉजी सूट करतात अँग्युलर प्लस स्प्रिंग बूट. तर अँग्युलर हे फ्रंट एंड आहे. तर आपण फ्रंट एंड थ्रू लाईक Node.js, स्प्रिंग बूट, शीर्षाप, तर आपण त्यांच्या बॅक एंड हेल्प घेऊन डेटा इन्सर्ट करू शकतो, गेट करू शकतो, CRUD ऑपरेशन करू शकतो. समजतं भूषण? येस सर, म्हणजे पोस्टमनच्या ऐवजी आपल्याला डायरेक्ट एक तुला डायरेक्ट तू पोस्टमॅनमध्ये जे एंटर करतो ना तुझं, जसं की तुझा एक बाय डिफॉल्ट पोर्ट 9090 आहे, त्यात पुढं तू जी API लिहिली त्याचं तू एंटर करतो ना, मग ते काय करायचं, तो रेस्ट कॉल आहे ना तुझ्या अँग्युलरमध्ये घ्यायचा. आणि जसं तू एक फॉर्म आहे, जसं की माझं नाव आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, माय बर्थ डेट आणि ॲड्रेस, हे 5 फील्ड मी जसं सबमिट बटनवर क्लिक करेन, तर त्या सबमिट बटनवर मी रेस्ट कॉल लिहील आणि जसंही सबमिट बटन क्लिक कर, तुझ्या बॅकएंड APIला कॉल जाऊन इंटरनली तुझं बॅकएंड ॲप्लिकेशन डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट करेन. हा फ्लो आहे पूर्ण. तर हे 1 बाय 1 मी सांगेल की कशा गोष्टी आपल्याला कसं यूज करायचं ते. ठीक आहे भूषण? येस सर, आलं लक्षात. अजून कोणाला क्वेश्चन? सर कंपनी में काम करने के लिए मतलब एंगुलर कितना आना चाहिए और कितना टाइम लग सकता है ग्रैस्प करने के लिए? एंगुलर एज कम्पेयर React.js है ना, React.js आदमी तुरंत सीख लेता है, लेकिन एंगुलर है ना, उसमें टाइम लगता है आदमी को सीखने के लिए, क्योंकि वो रबस्ट है, स्ट्रक्चर भी है उसके बहुत सारे, मतलब कॉम्पोनेंट सीखने पड़ते हैं. उसके बाद कंट्रोल कैसे बनाते हैं, उसके सर्विस कैसे बनाते हैं. तो एक बार बेसिक चीज़ें आ जाती है ना, तो आदमी सर्वाइव कर सकता है मार्केट में. इतना नहीं कि मतलब पूरा आना चाहिए आपको HTML CSS आता है, उसके बाद थोड़ा एंगुलर का कैसे करना है, कंपोनेंट कैसे जनरेट करते हैं, कैसे राउटिंग करना है, वो चीज़ें आई तो आप सर्वाइव कर सकते हैं ॲज अ फ्रेशर मार्केटमध्ये. ओके. आणि जेव्हा आपण नॉर्मल HTML वापरतो, तिथं आपण लिहितो स्टाईल टॅग किंवा क्लासेस लिहितो तिथं, तर अँग्युलरमध्ये आपण सेपरेट लिहितो सगळ्या गोष्टी. इनलाईन CSS यूजच करत नाही, स्टाईलमध्ये लिहितो, त्याला इनलाईन CSS बोलतात. तर आपण एक्सटर्नल CSS यूज करतो. तर ते मी उद्या सांगेल तुम्हाला स्ट्रक्चर कसं असतं अँग्युलर ॲप्लिकेशनचं, ग्लोबल CSS कशी लिहिली जातात, रिस्पॉन्सिव्ह कशी झाली, वेबसाईट बनवली जाते, ॲटोमॅटिक रिस्पॉन्सिव्हचा सपोर्ट असतो वेब ॲप्लिकेशनला. तर बोला अजून काही बेसिक क्वेश्चन्स. सेटअप झाला आहे का सगळ्यांचा? काही क्वेश्चन असेल तर त्यांनी चॅटमध्ये मला विचारा, म्हणजे काही प्रॉब्लेम मला अजून काही तुम्ही ट्राय करा, कारण चॅटमध्ये मी 4-5 जणांचीच पाहिलेत. प्रोजेक्ट इन्स्टॉल झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी समजणार नाही. हॅलो, काही क्वेश्चन असेल, एकदम बालिश क्वेश्चन असेल तरी चालेल, कारण माझं बॅकग्राऊंड थोडक्यात सांगतो. मी इलेक्ट्रिकल झालेलं आहे माझं. मी 2017चा पासआउट आहे. माझा डिप्लोमा म्हणजे मी झेडपीमध्ये एज्युकेशन केलं आहे पूर्ण. 10वीपर्यंत गावी होतो. त्यानंतर माझं एक CWIT पुण्यात इलेक्ट्रिकलला नंबर लागला. त्यानंतर मी पुण्यात आलो. तर इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा करून डिग्री केली मी इलेक्ट्रिकलमध्ये. 1 वर्ष मी जॉब केला. तर मी पूर्ण फील्ड चेंज करून आलेलो आहे आणि आता ह्या मार्केटमध्ये म्हणजे सर्वाईव्ह कसं करायचं हे मला पूर्ण म्हणजे होरपळून आलेलो आहे मी. असं नाही की मला तुरंत म्हणजे मी पासआउट झालो मला लगेच जॉब भेटला. तर तुम्ही पण सगळे पाहिलं मी, सगळे वेगवेगळे ब्रांचचे आहेत, वेगवेगळ्या फील्डचे आहेत. तर खूप म्हणजे कसा एक्सपिरियन्स आहे, कसं मार्केटमध्ये सर्वाईव्ह करायला लागतं, हे सगळ्या गोष्टींचा खूप एकदम जवळून अनुभव आहे.
ठीक आहे. तर उद्याचं मी कन्वे करेल टायमिंग वगैरे कसं आहे. ठीक आहे. तर कुणाला काही क्वेश्चन आहे का, डाऊट आहे का? एक 5 मिनटं आपण वेट करू, मग एक्झिट करू. आत्तापर्यंत तर तुम्ही म्हणजे एक जनरली HTML CSS झाले ना सगळ्यांचे, का कुणी स्प्रिंग बूटचा पण क्लास झाला आहे कुणाचा? कारण नॉर्मल HTML CSS झालं तरच आपण पुढं इथं हे करू शकतो. ठीक आहे गाईज, मी उद्याचं शेड्यूल सांगतो तुम्हाला, कसं काय जॉईन करायचं, कधी काय टायमिंग वगैरे. हॅलो. हां हा सर, आपली पीपीटी वगैरे काही नाही का असं, म्हणजे प्रत्येकाची डेफिनेशन वगैरे कळली असते तुमची? हां, मी PDF मी करेल सेंड, तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटेल. तुम्हाला ग्रुप बनला असेल ना, त्यावर भेटून जाईल. मी PDF पाठवणार आहे तुम्हाला, जे मी आज सांगितलं ना. हॅलो. ओके सर. सर रेकॉर्डिंग मिळू शकेल? हां, हॅलो रोहिणी. हा सर, रेकॉर्डिंग हां, रेकॉर्डिंग प्लस जे आज जे केलं आहे ना, त्याचं एक PDF डॉक्युमेंट मी तुम्हाला शेअर करेल, ते तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे जेवढं रेग्युलर होईल त्याचं एक डॉक्युमेंट आणि एक व्हिडिओ, जे आपण रेकॉर्डिंग केलं आहे ते तुम्हाला भेटून जाईल. डिटेल डेली जिथनं जेवढं आपण पॉईंट घेतो आहे त्याचं एक तुम्हाला PDF डॉक्युमेंट आणि ते भेटून जाईल. अजून काही लिंक वगैरे असतील ते पण मी तुम्हाला शेअर करेल, की जिथनं तुम्हाला इझी होऊन जाईल. सर एक क्वेश्चन था सर, कंपनी में अभी चैट जीपीटी यूज करने देते हैं क्या? हाँ, मतलब देखो गूगल, आप देखो जैसे कि मैं अभी मेरी स्क्रीन शेयर है ना, मैं यहाँ गया और मैंने डाला वाई यूज़ एंगुलर, ऐसे ही डाला ना, वो अभी कैसे ये मल्टीपल देते हैं आपको ऑप्शन यहाँ ना. तो चैट जीपीटी क्या करते हैं, वो आपको एक उनका ये ओपन सोर्स जितना डेटा पड़ा है ना, उसमें से वो उस कीवर्ड के रिलेटेड उठा के सब एक 10 सेंटेंस में लेके आता है जो रिलेवेंट लगता है, ज़्यादा सर्च हुआ है. तो कंपनी में क्या होता है, हर टाइम तो यूज़ नहीं करने, मतलब ऐसा कोई रिस्ट्रिक्शन नहीं है. जैसे कि आपको अभी कोई डिफ़िकल्टी आती है तो आप यूज़ कर सकते हैं, लेकिन वो एज ए गूगल ही काम करता है. मतलब मैंने ऐसा कोई डिफरेंस देखा नहीं है. जो मैं यहाँ सर्च करता हूँ वहाँ भी देता है सेम आंसर मुझे. यहाँ कैसे होता है, ये मल्टीपल ऑप्शन देता है, उधर वो आपको एक मतलब जो ज़्यादा मैचेस और उसको रिलेवेंट लगता है ना, वो आंसर देते हैं. अभी इधर कैसे जिसका डॉक्यूमेंट इस रिलेटेड पड़ा होगा वो आपको सजेस्ट करेगा. चैट जीपीटी यूज़ करने देते हैं ऐसा कोई नहीं, मतलब. ओके. ठीक है, चलो बाय गाइस. थँक्यू सर. थैंक यू ऑल. थँक्यू सर.